आपल्यालाही सतत शिंका येतात का? नाक सतत बंद राहते? झोपताना श्वास घ्यायला त्रास होतो का? डॉक्टर म्हणतात सायनस आहे. पण प्रश्न असा, हे कायमचे बरे होऊ शकते का? आज आपण जाणून घेणार आहोत. सायनोसायटिस म्हणजे काय, का होते आणि त्यासाठी नैसर्गिक व आयुर्वेदिक उपाय. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण तुम्हाला आयुष्यभराचा त्रास टाळायला मदत होईल. आजचा विषय आहे ॲलर्जीशी संबंधित सर्दी, सतत शिंका, नाकाचे हाड वाढणे, डीएनएस व सायनसच्या समस्या. हा व्हिडिओ फक्त माहितीपर आहे. उपचार व निदानासाठी नेहमीच योग्य डॉक्टर, वैद्य किंवा तज्ज्ञ यांच्याशी संपर्क साधावा. सायनस म्हणजे काय? आपल्या नाकाभोवती असलेल्या हाडांमध्ये लहान लहान रिकाम्या पोकळ्या असतात, यांना सायनस म्हणतात. या पोकळ्यांमध्ये हवेचा प्रवाह व श्लेष्माचा निचरा व्यवस्थित होत राहिला तर त्रास होत नाही. पण ॲलर्जी, हाड वाढणे, डिव्हिएटेड सेप्टम, धूळ, धूर, हवामान बदल किंवा इन्फेक्शनमुळे हा मार्ग बंद झाला की सायनोसायटिस होतो. सायनोसायटिसची लक्षणे: सतत सर्दी व शिंकांचा त्रास, डोकं जड वाटणे, कपाळावर व डोळ्यांच्या भोवती वेदना, नाक बंद होणे, झोपेत घोर येणे, घशात सतत कफ जाणवणे, वास घेण्याची क्षमता कमी होणे. घरगुती उपाय: वाफ घेणे. एका भांड्यात गरम पाणी टाका, त्यात थोडे अजमोदा, त्रिफळा काढा किंवा पुदिन्याची पाने टाकून त्याची वाफ श्वासावाटे घ्या. दिवसातून 1 ते 2 वेळा 5 मिनिटे. नस्य उपचार: आयुर्वेदिक नस्य, तिळाचे किंवा अनुलोम तेलाच्या 2-2 थेंब नाकात टाकल्याने नाकाचे मार्ग खुले होतात. गुळवेल व हळदीचा उपयोग: 1 कप गरम दुधात हळद टाकून रात्री प्यायल्यास कफ व सूज कमी होण्यास मदत होते. गुळवेल रस किंवा काढा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. दैनिक दिनचर्या: धूळ, धूर, थंड पाणी आणि थंड पदार्थ टाळावेत. प्राणायाम, अनुलोम विलोम, कपालभाती नाकाचे मार्ग स्वच्छ ठेवायला मदत करतात. पाणी कोमट स्वरूपात प्यावे. आयुर्वेदिक उपचारांचा उल्लेख: निदान व योग्य उपचारासाठी तज्ज्ञ आयुर्वेदाचार्यांचा सल्ला घ्यावा. संदर्भ: वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी. पत्ता: फरांडे बाबा गादीजवळ, बाजारपेठ लाईन, विठ्ठल बिरदेव मंदिर समोर, पट्टण कोडोली, कोल्हापूर. मोबाईल: 7058558817. हा व्हिडिओ पूर्णपणे माहितीपर असून प्रत्येकाची प्रकृती वेगळी असल्यामुळे उपचारसुद्धा बदलतात. त्यामुळे कोणतेही औषध घेण्यापूर्वी कृपया तज्ज्ञ डॉक्टर किंवा वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांचा व्यक्तिगत सल्ला जरूर घ्या. जर तुमच्यासाठी ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे प्रश्न किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर लिहा. पुढील व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी रहा.